शहरातील गृहसंस्थांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी दी ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड ठाणे शहर सोसायटी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमामध्ये राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे। सत्कारानंतर मंत्री बावनकुळे यांनी गृहसंस्थांच्या पदाधिकारी आणि रहिवाशांना मार्गदर्शन केले। ठाण्यातील गृहसंस्थांसमोरील पुनर्विकास, मुद्रांक शुल्क, मालमत्ता कर, सोसायटी नोंदणी आणि प्रशासकीय अडचणी या विषयावरती यावेळी सविस्तर चर्चा झाली। या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, आमदार माधवीताई नाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष तसेच नगरसेवक सीताराम राणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, हाऊसिंग फेडरेशनचे पदाधिकारी, शहरातील विविध गृहसंस्थांचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ठाणे शहरातील गृहसंस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे। पुनर्विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल। सोसायट्यांनी पारदर्शक आणि नियमबद्ध कारभार करावा। सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल। ठाणे शहराचा सर्वांगीण विकास आणि गृहसंस्थांचे सक्षमीकरण यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास यावेळी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे। ओके माननीय श्री श्रीकृष्ण आमदार श्री विक्रांतजी पाटील, आमदार श्री किसनजी कथोरे, उपमहापौर कृष्णाजी पाटील, TDCचे अध्यक्ष श्री अरुण पाटील, सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करून सर्व मान्यवरांना किसनजी कथोरे, उल्हासनगरचे आमदार कुमारजी आयलानी, आमदार विक्रांत पाटील, यांनी पुढचा लाभ स्वीकारण्यासाठी वरती अचानक शेतात जायचे रस्ते मोकळे करणं या योजनेअंतर्गत आपण राजा शेतपाड्यांचा यांनी पुढचा लाभ स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावा। ग्रामस्थ उंबरमाळी, तालुका शहापूर, आपण उंबरमाळी कडून आहात का? यापुढे गाव समृद्ध करून पाणी साठा उत्तम करण्याचं नियोजन या योजनेअंतर्गत देवेंद्र फडणवीसजी यांच्या जन्मदिवसा निमित्त आणि अजितदादा पवारजी यांच्या जयंती निमित्त राज्यामध्ये 22 जुलै ते 2 ऑगस्टपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे प्रत्येक विधानसभेमध्ये महसूल खात्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केले। देवेंद्र फडणवीसजींची सूचना होती की त्यांचा वाढदिवस सेवा कार्य करूनच त्या ठिकाणी साजरा केला पाहिजे। त्यांनी कधीही सत्कार सन्मान सोहळा स्वीकारले नाहीत आणि म्हणून एक सेवा कार्य महसूल खात्यामार्फत व्हावं म्हणून या राज्यातल्या 10 लाख परिवारांना विविध योजनांचा लाभ देण्याचा आम्ही विचार केला आणि आज ठाणे शहर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानामध्ये 76,000 परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ आम्ही देण्याचा योजना तयार केली आणि आमच्या महसूल प्रशासनाने आमचे सर्व आमदार, खास करून या भागाचे आमदार संजय केळकरजी यांनी या ठिकाणी आज शिबिर लावलं। या शिबिराच्या माध्यमातून लोकाभिमुख, पारदर्शी आणि गतिमान सरकार म्हणून आम्ही आता समोर जातो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आमचे सरकार देवेंद्र फडणवीसच्या सरकारने स्वीकारलेली आहे। यातनं आम्ही हे अभियान करतो आहे। सोबतच आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे महसूल खात्याचे आम्ही निर्णय घेतले त्याबद्दलची एक बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीमध्ये 36-37 विषयाचा आढावा मी घेणार आहे आणि ठाणेकरांचे महत्त्वाचे प्रश्न या बैठकीमध्ये मी सोडवणार आहे। या ठिकाणी लवकरच महाराष्ट्रामध्ये लँड टायटलिंग ॲक्ट हेतू आहे, व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्डचा ॲक्ट हेतू आहे। ठाणे शहर जिल्ह्यामध्ये जेवढे इमारती आहे 15/10/2024 पूर्वी जे घरं झाले आहेत, तुकडेबंदी कायदा हटवल्यामुळं त्या सर्व घरांना स्वामित्व देण्याची योजना आम्ही तयार केली।
व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड आल्यानंतर, हा कायदा आल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक फ्लॅटधारकाला त्यांच्या हक्काचं प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. एक हा निर्णय आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि सोबतच या ठिकाणी लँड टायटलिंग कायदा आम्ही आणतो आहे. निश्चितपणे ठाणे शहर जिल्ह्यामधल्या जेवढ्या काही जमीनविषयक या ठिकाणी अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. जे आमच्या गव्हर्मेंट लँड आहे, ज्या अतिक्रमित झालेल्या आहेत, मोठ्या मोठ्या धनदांडग्या लोकांनी आमच्या जमिनी व्याप्त केलेल्या आहेत, त्या जमिनी सरकारकडे वापस घेण्याची योजना आहे. सोबतच 1 जानेवारी 2011 पूर्वी ज्या लोकांनी सरकारी जागेवर घरं बांधले असतील त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचाही आम्ही या ठिकाणी निर्णय करतो आहे. महसूल खातं जवळपास 65 विषयावर काम करतं आहे. आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार हे मजबूतीनं जनतेची प्रॉपर्टी, महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेची प्रॉपर्टी निश्चित करून देण्याचा विचार करते आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी, आमचं सरकार हे या ठिकाणी प्रचंड मजबूतीनं या ठिकाणी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम करत आहे.